नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 12वी सायन्स नंतर बी फार्म, बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी यासाठी जर CET सेलच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्या ठिकाणी तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ज्याला मराठीमध्ये आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो, ती पब्लिश झालेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, CET सेलची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं बघू शकता इम्पॉर्टंट सेक्शनमध्ये लिहून आलेलं आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश, चेक युअर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तर कशा पद्धतीनं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर बघू शकता वेगवेगळे पर्याय आहेत. होम, इम्पॉर्टंट डेट, नोटिफिकेशन, न्यूज, डाउनलोड आणि कॉन्टॅक्टस. तर त्यामध्ये जो डाउनलोड हा पर्याय आहे त्यावरती क्लिक करा. डाउनलोड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डेटेड ऑन 25. तर डाउनलोड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डेटेड ऑन 25 ऑगस्ट 2024 यावरती क्लिक करता. याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक PDF फाईल आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची, ती या ठिकाणी ओपन होईल. तर ती PDF फाईल कशा पद्धतीनं बघायचं आहे, त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्या पुढे इंटरफेस ओपन होईल. ही एक PDF फाईल आहे, ती ओपन करायची आहे. ही PDF फाईल ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक पूर्ण महाराष्ट्रामधून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी CET सेलच्या वेबसाईटवरती बी फार्म किंवा फार्म डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्या सगळ्यांची नावं, त्या सर्वांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. तर तुम्ही यामध्ये कशा पद्धतीनं तुमच्या डिटेल्स चेक करणार, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आयदर नाव, सरनेम किंवा तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर होता PH24 सुरुवात होणारा, तो या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता. आणि तो या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं जे काही नाव आहे ते कशा पद्धतीनं आलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. तर थोडंसं लोड व्हायला वेळ लागू शकतो. आता या पद्धतीनं मी इथं सर्च केलेलं आहे. तर हे कॅन्डिडेटचं नाव या ठिकाणी आलेलं आहे, त्यांचे मार्क्स किती आहेत या सगळ्या डिटेल्स आलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला फक्त चेक काय करायचं आहे, तुमचं नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी ह्या सर्व गोष्टी बरोबर आहेत का हे पाहायचं आहे. या सर्व गोष्टी जर बरोबर असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. पण यामध्ये जर काही चुकलेलं असेल, तुमच्या डिटेल्स काही चुकल्यात असं वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून डॅशबोर्डवरती सेंड ग्रीव्हियन्स नावाचा पर्याय आहे. तर तुम्ही स्क्रुटिनी केला असेल तर ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही फॉर्म अनलॉक करून जो काही बदल आहे ते करून घेऊ शकता. आणि जर फिजिकल स्क्रुटिनी असेल तर ज्या स्क्रुटिनी सेंटरवरती तुमचा फॉर्म व्हेरीफाय केला तिथे जाऊन जे काही चूक झालेली आहे तो बदल करून घेऊ शकता. यापूर्वी रजिस्ट्रेशन करताना तुमचे काही डॉक्युमेंट जर द्यायचे राहिले असतील, पावती अपलोड केली असेल किंवा आता काही तुमचे डॉक्युमेंट आले असतील तर ते स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करून फॉर्ममध्ये जो काही बदल करायचा असेल तर तो करून घेऊ शकता. आता या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची PDF अवेलेबल झालेली आहे. लवकरच त्या ठिकाणी तुम्हाला काही वेळानंतर लॉग इनमध्ये डॅशबोर्डमध्ये देखील चेक प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस असा पर्याय देखील उपलब्ध होऊन जाईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी ऑल इंडिया मेरिट लिस्ट वेगळी पब्लिश झालेली आहे आणि महाराष्ट्रातली CETच्या बेसिसवरती वेगळी लिस्ट पब्लिश झालेली आहे. तर ह्या दोन्हीच्या PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिस्ट दिलेली आहे, तिथे जा. टेलिग्राम चॅनलवरती दोन्ही PDF फाईल शेअर केलेले आहेत. त्या PDF फाईलमध्ये तुमचा PH24 सुरुवात होणारा ॲप्लिकेशन नंबर किंवा तुमचं नाव सर्च करा आणि सर्व डिटेल्स, सर्व गोष्टी आहेत का बरोबर आहेत का चेक करा. जर गोष्टी बरोबर असतील तर काहीही बदल करण्याची किंवा काहीही ग्रीव्हियन्स वगैरे टाकण्याची गरज नाही आहे. फक्त जर काही चुकलं असेल, फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर तुम्ही ग्रीव्हियन्स टाकू शकता. शिवाय यापूर्वी काही डॉक्युमेंट वगैरे सबमिट करायचे राहिले असतील, फॉर्ममध्ये काही बदल करायचा असेल तो तुम्ही आत्ता ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये करून घेऊ शकता. तर इतकंच, ही महत्त्वाची माहिती होती, महत्त्वाचा अपडेट होता. आणखीन एक गोष्ट, तुमचा जो मेरिट नंबर आहे या ठिकाणी बाजूला दिसतोय, तर या मेरिट नंबरवरून तुम्हाला कोणतं कॉलेज लागेल हे आत्ता कोणालाही प्रिडिक्ट करता येत नाही. यामध्ये फक्त महाराष्ट्रातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्या सर्वांची नावं येत असतात. आणि या ठिकाणी कुणाला कोणतं कॉलेज लागणार, कोणाला कुठलं कॉलेज भेटणार हे कशावरती अवलंबून असतं, तर त्या विद्यार्थ्यानं कॉलेजला त्या कितवा प्रेफरन्स नंबर दिलेला आहे आणि तिथं ॲप्लाय करणारे इतर विद्यार्थी आहेत त्यांना किती मार्क्स आहेत यावरती ह्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे कोणी असा प्रश्न विचारू नका की माझा मेरिट नंबर एवढा आहे तर मला हे कॉलेज मिळेल का. तर ते वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती अवलंबून असतं. सध्या फक्त ह्या सर्व डिटेल्स बरोबर आहेत का चेक करा. बाकी आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर पुढे मी सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ग्रीव्हियन्स पिरियड चालू होत आहे उद्यापासून साधारणपणे 2 दिवस ग्रीव्हियन्स पिरियड असेल आणि त्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट येईल. फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर मग कॅपराऊंडचं वेळापत्रक येत असतं. तर कॅपराऊंडचं वेळापत्रक साधारणपणे येत्या 2 ते 3 दिवसात येणं अपेक्षित आहे. कॅपराऊंडचं वेळापत्रक आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. आणि सकाळी जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याशिवाय जे काही कॉलेज निवडत असताना काय काळजी घ्यावी, किती कॉलेजचे पर्याय टाकावे, तो व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. त्यानंतर कॉलेज भेटल्यानंतर जे फ्रीज, नॉट फ्रीज, बेटरमेंट हे जे ऑप्शन असतात याबाबत देखील ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, ते देखील पहा.
आता इतकंच महत्त्वाचं अपडेट आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेलं आहे, त्यामध्ये सर्व गोष्टी तुमच्या बरोबर आहेत का चेक करा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी बी फार्मला ॲडमिशन घेत आहे त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. या सर्व मेरिट लिस्टच्या PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेले आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू.